महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। दौरा सुरू होण्यापूर्वी उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अक्षय मनकडी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, उद्धव ठाकरेंची ही महत्त्वाची पत्रकार परिषद। सुमित, खरं तर थोड्याच वेळात सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद जी आहे ती मातोश्री त्यांच्या या निवासस्थानी होणार आहे। खरं तर या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे हे आपली भूमिका काय ठेवणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की ज्या पद्धतीने आमदार अपात्रतेचा निकाल जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेलेला होता, परंतु जे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होते आणि ते कार्यकारिणीच्या अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित असल्याची एक चित्रफित व्हिडिओ क्लिप जी आहे ती ठाकरे गटाकडे होती। काल अरविंद सावंत यांनी तो व्हिडिओ क्लिप जो आहे तो पत्रकार परिषदेत देखील मांडलेला होता। त्यामुळे या व्हिडिओ क्लिपच्या संदर्भात अधिकची माहिती आज उद्धव ठाकरे हे अधिकची माहिती काय देणार आहेत प्रसार माध्यमांकडे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आज उद्धव ठाकरे यांचा कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथचा दौरा आहे। ठिकठिकाणी वेगवेगळ्या शाखांना जे आहे ते उद्धव ठाकरे आज भेट देणार आहे। आमदार अपात्रतेचा निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे या ऍक्शन मोडवरती आहेत आणि स्थानिक शिवसैनिकांना ठाणे जिल्ह्यातील स्थानिक शिवसैनिकांना जे आहेत ते जाऊन भेट देणार आहेत। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण, डोंबिवली मतदारसंघामध्ये एक तगडा उमेदवार शिवसेनेकडनं मिळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की कल्याण, डोंबिवली या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत। त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातला एक चांगला उमेदवार जो आहे तो उद्धव ठाकरे आगामी काळात देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासाठी आजची मोर्चेबांधणी जी आहे ती उद्धव ठाकरेंची ती महत्त्वाची आहे। नक्कीच, आणि या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।